नमस्कार, संजना एस रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कमी वेळात आणि कमी वस्तू वापरून अगदी चटपटीत असा बिर्याणीला मागे टाकेल असा भात बनवणार आहोत। चला आपण रेसिपीला सुरुवात करू। कुकरमध्ये झटपट होणारा भात आहे। 2 पळी मी तेल टाकलेले आहे। हा मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। कांदा ब्राउन करून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा लवकर होण्यासाठी एक अर्धा चमचा आहे ना छोटा, तो आपण मीठ टाकू। आपला ब्राउन होत आलाय। ही 1 वाटी आहे टोमॅटो बारीक चॉप करून मी 1 वाटी टाकणार आहे। टोमॅटो आपल्याला एकदम असं गळून द्यायचं आहे। हा असा गळलेला आहे। तर आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे, ही 2 चमचे टाकायची आहे। पेस्ट फ्राय करून घ्यायची। पेस्ट पासून तेल मोकळं झालं का आपण याच्यामध्ये मी मिक्स मसाला 2 चमचे आहे, हळद अर्धा चमचा आहे, ही टाकून देणार आहे। एक वाटी मटार आहे, मटार टाकणार आहे मी। जेवढा लागेल तेवढा मीठ टाकून द्यायचं आहे। मी अगोदर थोडा मीठ टाकलेला होता। ह्यामध्ये बासमती तांदूळ मी अर्धा तास धुवून भिजत ठेवले होते आणि 1.5 वाटी पाणी घातलेले। हे आता आपण याच्यामध्ये टाकून देऊ। तांदूळ बासमती आहे, हलवत राहिलं तर तांदूळ तुटला जातो, थोडंच हलवायचं। 1 चमचा गरम मसाला आहे, हा टाकणार आहे मी। साजूक तूप आहे, हा फुल 1 चमचा मी टाकते। ह्याच्याने काय होतं, भात आहे ना तो चांगला टेस्टी पण होतो आणि भाताला वेगळाच फ्लेवर येतो। कुकरचं झाकण मी लावून घेते आणि मीडियम गॅसवर आपल्याला 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत, मी गॅस बंद करते। पूर्ण वाफ गेलेली आहे, आपण खोलून बघू भात कसा झालाय। हा बघा, हे बघा अशा प्रकारे आपला भात झालेला आहे। अजून याच्यातून वाफ निघते। हा भात आहे ना थोडा थंड झाला का लगेच मोकळा पण होईल, याची वाफ अजून गेली नाही। हे बघा, पण भात अगदी मस्त झालेला आहे। थोडा थंड झाला का हा भात सुटसुटीत होईल। बिर्याणीपेक्षा पण अगदी अप्रतिम भात होतो। तुम्हाला जास्त वेळ पण लागणार नाही ह्या भाताला, अगदी झटपट होतोय। माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।